एव्हरीवन, टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत। माझं नाव आहे गौरी आणि आज आपण बनवणार आहोत खूप झणझणीत आणि खूप जास्त टेस्टी अंडा करी। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि या आणि अशाच अनेक व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। आता आपण आजच्या रेसिपीला सुरू करूया। सगळ्यात आधी आपल्याला उकडलेली अंडी शॅलो फ्राय करून घ्यायची आहेत। मी कढईमध्ये 1 चमचा तेल टाकलेला आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये उकडलेली 4 अंडी टाकलेली आहेत। आता मी त्याच्यामध्ये अर्धा छोटा चम्मच हळद टाकत आहे। त्यानंतर 1 चमचा आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि हे अंड्यांना व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। आता फ्राय झालेली अंडी बाजूला ठेवायची आणि आता आपल्याला भाजी बनवायची आहे। त्यासाठी मी दुसरी कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल टाकायचं आहे। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरी टाकायची आहे आणि जिरी छान तडतडली की त्याच्यामध्ये 2 मोठे चिरलेले कांदे टाकायचे आहेत। कांदा आपल्याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्याचा कलर बदलेपर्यंत म्हणजे लाईट ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे। आपला कांदा परतून झालेला आहे। आता मी त्याच्यामध्ये टाकत आहे 1 तमालपत्र, त्यानंतर आपल्याला 1 दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे आणि 1 काळी मोठी इलायची टाकायची आहे। 3 हिरव्या मिरच्या आणि 5 ते 6 लसणाच्या कळ्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि आता हे मी कांद्यामध्ये टाकत आहे। मिरची आणि लसूण परतून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला 2 मीडियम साईजचे बारीक चिरलेले टोमॅटो टाकायचे आहेत। भाजीमध्ये आता आपण मसाले टाकून घेऊयात। सगळ्यात आधी मी चिमूटभर हिंग टाकत आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकली आहे। आता मी याच्यामध्ये 1 चमचा माझ्या आईने बनवलेला घरगुती मसाला टाकत आहे। या मसाल्यामुळे मला धने पावडर, जिरा पावडर किंवा गरम मसाला सेपरेट टाकावा लागत नाही। पण जर तुम्ही अशा प्रकारचा मसाला वापरत नसाल तर तुम्हाला याच्यामध्ये 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरा पावडर आणि 1 चमचा गरम मसाला टाकावा लागेल। आता कढईवरती झाकण ठेवायचं आणि सगळे मसाले आणि टोमॅटो आणि कांदा आपल्याला 5 मिनिटासाठी शिजवून घ्यायचा आहे। 5 मिनिट झालेले आहेत। आता कढईवरचं झाकण काढायचं आणि चमच्याने ते सगळं व्यवस्थित हलवायचं। जर मसाला कढईला लागला असेल तर तो करपू नये म्हणून तो काढून घ्यायचा। आता मी याच्यामध्ये टाकत आहे 1 चमचा लाल तिखट आणि आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्यामुळे टोमॅटोला पाणी सुटतं आणि टोमॅटो पटकन गाळून। आता कढईवरती झाकण ठेवून आपल्याला परत एकदा 10 मिनिटासाठी हे सगळं वाटण शिजवून घ्यायचं आहे। टोमॅटोचा आणि कांद्याचा अगदी छान गाळ होईपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे। 10 मिनिट झालेलं आहे। आता झाकण काढून आपल्याला परत एकदा मसाला व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। मी याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकत आहे। तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार पाणी कमी जास्त करू शकता। कढईवरती झाकण ठेवायचं, गॅसची फ्लेम कमी करायची आणि ही भाजी आपल्याला छान उकळी येऊन द्यायची आहे। भाजी आपली उकळली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला फ्राय केलेले अंडी टाकायचे आहे। आता
आता मी याच्यामध्ये 1 चमचा कसुरी मेथी टाकत आहे, जी कम्प्लिटली ऑप्शनल आहे. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपली मस्त झणझणीत अंडा करी सर्व करण्यासाठी रेडी आहे. तुम्ही बघू शकता की मी मस्त अंडा करी थाळी सर्व केलेली आहे. तुम्हालाही मी बनवलेली अंडा करीची भाजी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.